वृक्षवल्ली अमास वगैरे किंवा आपण बघतो की पूर्वीच्या काळी जे 4 आश्रम होते, वानप्रस्थ, संन्यासाश्रम, वानप्रस्थाश्रम, वनामध्ये का जात होते लोक? शहरामध्ये त्यांना जागा नव्हती असं नाही, त्यांना राजवाड्यातले सुद्धा वैशिष्ट्य काय किंवा सगळ्या ऋषीमुनींना जागा होत्या. वाघ्याचा वाल्मिकी झाला तर जंगलात जाऊन झाला किंवा वनात का जायचे तर तिथे झाड आहेत, ऑक्सिजन भरपूर. आणि इंग्लिशमध्ये जसं म्हटलं जातं नेचर इज लिव्हिंग गॉड. आपण म्हणजे निर्जीव वस्तू घेऊ शोधतो, पण ईश्वराने काय म्हटलं सर्वव्यापी आहे आणि झाडामध्ये तर निश्चित आहे. आणि झाडामध्ये जसं आता आपण मोबाईल चार्ज करतो, तर मोबाईल चार्ज करतो म्हणजे आपण स्वतःला चार्ज नाही करत. तर स्वतःला चार्ज करायचं जे आहे ते स्वतःला चार्ज करण्यासाठी तुम्ही जर का झाडांचं सहवास करता. आपण नुसतं वाचतो जुन्या ह्याच्यामध्ये की गौतम बुद्धांना बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. आपण बोधिवृक्षाखाली बसायचा प्रयत्नच नाही केला तर कुठून होईल ज्ञान? जसं एक आणखीन एक म्हणे, एव्हरीबडी इज पोटेन्शियली डिवाइन, इट इज ओनली ए क्वेश्चन ऑफ मॅनिफेस्टेशन. प्रत्येकामध्ये जर का ईश्वर सहभागी आहे तर तुम्हा सगळ्यांच्यात आहे, आमच्यात आहे, पशुपक्षामध्ये आहे, झाडांमध्ये आहे, सगळ्या ह्याच्यात आहे. फक्त त्याला आपल्याला मूर्त स्वरूप द्यायचं. आणि तुम्हाला इतका हा छान परिसर आहे, इतकी छान मॅनेजमेंट आहे, इतकी सगळी लोकं तुम्ही द्या. तर तुम्ही आता हातवर केले झाडांची आवड आहे, तर झाडांची आवड आहे तर त्यासाठी तुम्ही झाडांना जर का कनेक्ट केलं, जसं मोबाईल चार्ज करायला आपण तो सॉकेटमध्ये तो वेळ टाकतो मोबाईल चार्ज होतो, तसे तुम्ही झाडाला टच करा. आपण म्हणतोय मातृभूमी आणि जमिनीपासून आपला संपर्क आपण तोडून घेतला आहे. लोक घरातही चकला होतात. इथे इतकं छान आहे की चकला बाहेर काढा आणि डायनिंग हॉलमध्ये जा. बूट आणि हे घालून लोक आजकाल डायनिंग हॉलमध्ये जातात, जेवायला बसतात. तुमचं अर्थिंगच निघून जातो जमिनीवर. तर मदर नेचरला कनेक्ट करा आपल्याला. आणि जेवढे तुम्ही झाडांचं संपर्कात राहा, जसं मॅडम म्हणाले आम्ही तुम्हाला इतक्या प्रकारची फळं जाऊन देऊ की म्हणजे जेवणाच्या बाबतीत तुम्ही जेवढं सगळं सगळं खाल तेवढं शरीर चांगलं राहील, शरीर स्वस्थ तेव्हा मन स्वस्थ. आणि जेवढे तुम्ही निसर्गाशी स्वतःला जोडून घ्या तेवढं तुमचं आनंदी वातावरण जे आहे त्याला डोपामाइन म्हणतात किंवा म्हणजे हॅपीनेस वाढवणारी जी केमिकल्स आहेत ती झाडांमधून तुम्हाला मिळतात. तर तुम्ही झाडांच्या संपर्कात जेवढं जाता येईल तेवढं जा. आजकाल दुर्दैवाने लोक बंद रूममध्ये मेडिटेशन करतात. आता एवढ्या लोकांनी मेडिटेशन जर का एका हॉलमध्ये केलं तर तुम्ही कार्बन डायऑक्साईड जो सोडणार तोच तुम्ही दीर्घ श्वसन करून आत घेणार. झाडाखाली जर का बसून केलं, मुळात तोच माझा आमचा हेतू सगळ्यांचा आहे एवढं स्वप्नाचा की नेचरशी कनेक्ट करा. तुम्ही झाडाखाली बसा आणि ऋषींनी का झाडाखाली जात होते तपश्चर्या करायला हे समजून घ्या. इथे मेडिटेशन करा तर तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील. एसी रूममध्ये आजकाल व्यायामशाळा आहेत. पूर्वी आखाड्यात लाल मातीत होत्या. एसी रूममध्ये तुम्हाला काय शरीराला फायदा होणार किंवा मनाला फायदा होणार. तर तुम्हा सगळ्यांना ही विनंती आहे की आपल्या स्वतःच्या कायद्यात टाका, झाडांशी कनेक्ट व्हा. की फुलपाखराचे पक्षी दुर्दैवाने आजकाल शहरांमध्ये कबुतरांशिवाय दुसरा पक्षीच दिसत नाही. काजवा तर शहरांमधून हद्दपार झाला. लहान मुलांना फुलपाखरं पाहायला नाही मिळत. तर फुलपाखरं पक्ष्यांची किमती नेचरचं म्युझिक जे आहे ते सगळ्यांना मिळावं म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. फळं वास तुमच्याकडे कुठेही बसलं तरी सुगंध जर का आला तर तुम्ही किती दुःखात असाल किंवा स्ट्रेसमध्ये असाल, डोकं दुखतंय, लोक 800 आणि 1000 रुपये देऊन आरोमा थेरपी करायला जातात 5 स्टार हॉटेलमध्ये. मोगऱ्याच्या वासाची काळजी नुसती अत्तरात लावतात, कारण 800-1000 घेतात. तुम्ही इथेच मोगऱ्याची झाडं लावा, इथेच पारिजातकाची लावा, सोनचाफ्याची लावा, कांबळी लावा. तुमची आरोमा थेरपी फ्रीमध्ये होईल. आणि नेचर आपल्याला फ्रीमध्ये झाड हे असं आहे. आज एका माणसाला मी दगड मारला तर तो 4 फळं मारेल, झाडाला दगड मारला तर तो फळच देतो. बिचारा लाकूड तोड्याला कुऱ्हाडीसाठी दांडा सुद्धा झाड देतो. तर निसर्गाशी जेवढे जोडा तेवढं तुमचा फायदा तुम्हाला मिळणारच आहे. निस्वार्थ काही देणारं म्हणजे फक्त मदर नेचर आहे खऱ्या अर्थाने आहे. तर मदर नेचरचं हे समजा ट्राय टू कनेक्ट बॅक टू नेचर. निसर्गाशी जोडले जा. शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणखी स्पिरिच्युअल
सगळ्या एनर्जीज तुम्हाला आणि मी पुन्हा एकदा सगळ्यांना टाईम देतो, तुम्हाला सगळ्यांना सुद्धा. आणि नेक्स्ट टाइम आम्ही जेव्हा फळबाग करायला येऊ त्यावेळेला मला आनंद होईल की तुम्ही सगळेजण आमच्याबरोबर विधान पाऊल चालवायला आपल्या आपल्या क्षमतेनुसार झाडं लावायला या. तर त्याचा आणि एक सांगतो तुम्हाला, तुम्ही लावलेल्या छोट्याशा झाडाला आलेला पेरू तो खाल तर तुम्हाला बाजारातल्या झाडापेक्षा तो 100 पट गोड लागेल. एक उदाहरण देतो की माझ्या कुंडीमध्ये नुसतं लिंबाचं झाड लावलं आणि कुंडीचे 15 लिंब आहे, त्याचं लोणचं केलं आहे. आणि जो कोणी येत असेल त्याला आवडत नसेल तरी अरे हा लिंबू आमच्या झाडाचा आहे. त्या लिंबाला तुम्ही हाताने तुम्ही बाजारात आणलेला पेरू किती महाग असेल तरी तुम्हाला तो गोड लागणार नाही. तुम्ही लावलेल्या रोपाचा आणि तुम्ही त्याला पाणी घातलेलं असेल आणि तो पेरू आला तर तुम्ही त्याचे 10 जणींना 10 तुकडे करून द्या की खा पेरू, तेव्हा एकटीला खावासा नाही लागणार. कारण तुम्ही दुसऱ्यांना काय तर देण्यात जो आनंद आहे तो निसर्गाकडून शिकायला मिळतो. तर थँक्यू व्हेरी मच. तुम्ही खूप छान वाटतं तुमच्याशी इंटरॅक्ट करून. आणि असेच जोडलेला निसर्गाशी ते एक जपानमध्ये एक आहे त्याला शेडिंग योगू म्हणतात, त्याला एक फॉरेस्ट बॅथिंग म्हणतात. की तुम्ही सोमवार ते शुक्रवार काम करा आणि शनिवारी रविवारी जाऊन त्या मिनी फॉरेस्टमध्ये तुम्ही नुसतं चाला आणि ते तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जीज मिळतील सगळ्या. त्यानंतर एका झाडाला भेटीवरती सुरुवातीला 2 मिनिटात कंटाळा येईल, पण 5 मिनिटं 20 मिनिटं उभा राहिलं तर तुमच्या शरीरातल्या सर्व व्याधी आणि रोग सगळे बरे. आमचे डॉक्टर म्हणजे किरण महाजन, त्यांना इकॉलॉजिस्ट क्षमापासून त्यांना स्पेसिफिक म्हणून एक वेळेला सगळ्यांसमोर वाटत उभा राहा. ते 2018 पर्यंत आताकडे शिक्षणावर खेळून खुर्चीत बसले की खुर्चीत बसल्यावरती उभं राहिलं की खुर्चीचा शेप राहायचा. आणि आता ते 66 वर्षी सकाळी 8 पासून आतापर्यंत पूजावर पावली चालवतो. ही एनर्जी सगळी त्यांना विचारा कोणी दिली, औषधांनी दिली की झाडांनी दिली. त्यांना झाडाला रोज 20 मिनिटं मिठी मारून तिथे राहतात. आणि हे प्रत्यक्षात मी अनुभवलं आहे आणि बऱ्याच लोकांकडून कळवून घेतलेलं आहे. माझ्या आसपासच्या एरियातली बरीच लोकं 100-150 लोक मला रोज सकाळी भेटतात. मी 1.5 तास रोज वृक्षांच्या सहवासात जंगलात घालवतो आणि तिथे बऱ्याच लोकांचे डिप्रेशन्स, नंतर डायबिटीज, ब्लड प्रेशर्स हे सगळे हे आजारकडे झालेले आहेत. निसर्गासारखा निसर्ग मातेसारखा दुसरा कुठलाही आपल्याला वेगळं नाही. म्युझिक आहे, म्युझिक थेरपी तुम्ही मला आनंद वाटला करून की तुमच्या इतक्या छान पॉझिटिव्ह ॲक्टिव्हिटीज आहेत सगळ्या, पेटी वाजवणं किंवा योगासनं, त्याच्यातली एक ॲक्टिव्हिटी तुम्ही ॲड करा की रोज जाऊन झाडाला पाणी देणं. एक एवढीशी बाटली तुमची जे वजन द्यायचं तर आता छोटी बिस्लरीची बाटली घेऊन झाडाला पाणी घातलं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये माळ्यावर अवलंबून राहून चालत नाही, तो कर्तव्यच का. तर तुमची ओनरशिप जी आहे झाडाची, शाळांमध्ये आम्ही जेव्हा प्लांटेशन करतो मुलांना सांगतो की झाडाला पाणी घाला, त्या मुलांची कॉम्पिटिशन आपसात केली होती माझ्या झाडाला जास्त केलं. तसं तुमच्यामध्ये हे जे स्पिरिट डेव्हलप होतं मी मॅडमशी शेअर करेन ते की शेडिंग योगमध्ये काय आहे. डोपामाइन, ॲसिटोसिन नावाचे केमिकल्स आहेत ते तुमच्या बॉडीमध्ये झाडांकडून ट्रान्सफर होतात. मोबाईल चार्ज होतो तसेच तुम्ही चार्ज वाजतो. तर आपण टचमध्ये राहू तुमच्या मॅडम जे आहेत नीता मॅडम, आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप छान हेल्दी हॅपी लाईफसाठी शुभेच्छा देऊन आणि असेच हसत राहणे की आय सी जवाहरलाल स्माइलिंग फेसेस आणि तुम्ही झाडांची जोडले जात. तर यांचा पेरू त्याच्याबरोबर त्यांच्या शेवगा आणि केळी आणि सगळ्यांनी आपली आपली आवडती आहे ती लोकांना खूप आनंद झाला. त्या स्पॉन्टेनियसली पटकन मिळाल्या मला खूप लावायचं. तुमच्याही आवडीची काही असली की सांगा, आम्ही ती सगळी झाडं आणून तिथे लावतो. थँक्यू.